क्या कहेंगे सुभाष भालेराव जी को एक बड़ी जवाबदारी आपने दिया है, क्या करना चाहिए? बिल्कुल अच्छा काम की उम्मीद उनसे है। जिस तरह से मुंबई के हमारे अनुसूचित जाति सेल की जिम्मेदारी उनके ऊपर दी है, आने वाले दिनों में समाज के जो सवाल है उसके ऊपर आंदोलन दिखे, समाज को इकट्ठा करने का काम करे और लोगों के सवालों को जो है लड़ने के लिए सड़क पे और संसद तक जो विषय है उसको हमें देने का काम करे। हम भी संसद में लड़ेंगे, वो ज़मीन पे लड़ेंगे यहाँ पे। दूसरी, आपने आज अपने पूरे लोकसभा क्षेत्र में आप जायजा ले रहे हैं, हर जगह गए, लोगों से मिले, क्या सुझाव आया लोगों का और आपने आगे क्या फैसला? नहीं, लोगों ऐसे हमें अभी जो आपको पता है कि सोमेश्वर खंडेश्वर मंदिर में यहाँ पे खंडोबा जो हमारे महाराष्ट्र के देवत है, और आपको पता है कि आज ज्योतिबा और खंडोबा जी को सभी लोग महाराष्ट्र में जो है वो पूजते हैं। हम तो कहते हैं कि ज्योतिबाच्या नावाने चांग भलं आणि खंडोबाच्या नावाने येळकोट जय मल्हार। तो ये महाराष्ट्र की परंपरा है, और जब हम यहाँ पे खड़े हैं तो हम लोगों को परेशानी ये है कि विकास के नाम पे लोग जो है जो पुराने मंदिर के जो है वो उसको अपात्र करने की बात करें, उसको जगह नहीं देने की बात करें। इसीलिए हम यहाँ पे आज मिलने के लिए आए हैं, और मिलने के बाद हम इसके ऊपर आने वाले दिनों में बात करेंगे। और ये मंदिर जो है ये यहीं पे रहना चाहिए। धर्म की राजनीति करने वाले लोग जो है इस चीज़ के ऊपर क्यों बात नहीं कर रहे हैं, मुझे नहीं समझ में आता। जबकि खंडोबा जी या ज्योतिबा जी का बात चले तो महाराष्ट्र में अपनी एक अलग उनकी गरिमा है, उनको मानने वाला एक अलग से वर्ग है, और इन्होंने सब लोगों को जोड़ना सिखाया है। तो मुझे ऐसा लगता है कि ये मंदिर यही बनेगा और इसी को यही जगह मिलनी चाहिए। ये मुद्दा जो लोगों का है उसके हम साथ हैं। एक और पॉलिटिकल सवाल है, आपका एक वीडियो वायरल है, कांग्रेस अपने दम पे मुंबई महानगर पालिका चुनाव लड़ सकती है, इस पे क्या कहेंगे? ये अभी जब वक्त आएगा तब इसके ऊपर बात करेंगे। काय सांगणार आहे? वर्षाताई गायकवाड सांसद आले होते, इथे भेट दिली आहे, नेमकी काय तुमचे प्रॉब्लेम आहेत, काय तुम्ही सांगितलं आणि वर्षाताईंनी काय सांगितलं, काय सांगितलं? आता वर्षाताई गायकवाडने आम्हाला खासदार आहेत इथल्या, आणि त्यांनी आम्हाला शब्द दिला की हे मंदिर कुठेही जागेवरून हलणार नाही, हाय त्या जागेकडून बिल्डर करून आम्ही बनवून घेऊ, असे शब्द देऊन ते गेलेले आहेत. आणि हे मंदिर खूप जुनं आहे, 70 वर्षापासून जुनं मंदिर आहे. त्याचं लाईट बिल आहे, रजिस्ट्रेशन आहे, पॅन कार्ड आहे, परत 94 सालापासून पोलीस परवाने आहेत. तरी बिल्डर त्याला खोटं ठरवतं आणि भ्रष्ट अधिकारी SRAचे हे सगळं मिळून हे घाट काढला. ही जागा बळकवण्यासाठी, ही मंदिरची जागा आहे ना बळकवायची आहे. आणि याच्यामध्ये काही राजनीतिक नेते पण याच्यामध्ये सामील आहे. ते आम्हाला वारंवार त्रास देतात. पोलीस स्टेशनला गेलं की आमच्या कंप्लेंट घेत नाही, आम्ही SRA गेलं की आमचे पेपर खोटे ठेवतात. संविधान म्हणता ना, आता संविधानमध्ये जर मंदिर रजिस्ट्रेशन केलेलं आहे, लाईट बिल आहे, पाणी बिल आहे, मग तू खोटं कसं काय ठरवतो? याचा अर्थ काय होतो माहिती का? कुठंतरी हे सगळे ना बिल्डरबरोबर मॅच झालेले आहेत अधिकारी. तसा समजा SRAच्या तिडके साहेब असे भ्रष्ट अधिकाऱ्याला हातात धरून, जर हे मंदिर 94 सालापासून जुनं आहे, त्याला लाईट बिल आहे, त्याला पाणी बिल आहे, त्याला पॅन कार्ड आहे, जर संविधानामध्ये सगळ्या गोष्टी असूनसुद्धा हा जर याला अपात्र ठरवतो किंवा हे पेपर खोटे ठरवतो, हे कोणत्या आधी ठरवतो? मग आज सरळ संविधानाला केलेलं नाही, हे चॅलेंज केलेली संविधानाला. म्हणजे जे मंदिर आज शिर्डीचं साईबाबाचं मंदिर असू दे ते रजिस्ट्रेशन आहे, तिरुपतीचं मंदिर आहे ते रजिस्ट्रेशन आहे, जेवढे मंदिर त्याला रजिस्ट्रेशन आहे, तर रजिस्ट्रेशन असल्यामुळे तर तरी तो म्हणतो हे खोटे पेपर. तर आम्ही मग जायचं कोणाकडे? मग तुम्ही पाठपुरावा कुठे कुठे केला? पाठपुरावा आम्ही SRAमध्ये 5 वर्षापासून पाठपुरावा करतो. आम्ही सगळे कागदपत्र दिले. आम्ही 2000 याच्यामध्ये इथं SRAचा प्रकल्प लागला, त्यावेळी स्थापित तिथं होतं कुठं चेंबूरमध्ये. त्या चेंबूरमध्ये पण आम्ही सगळे कागदपत्र सबमिट केले, पण तिथंसुद्धा ह्या लोकांनी मंदिरचं अपात्र पैसे देऊन भ्रष्ट अधिकारी देऊन हे मंदिर अपात्र ठरवलं, आणि अपात्रच्या याच्यावर हिने तोडायची नोटीस काढली. हे मंदिर खूप जुनं आहे, 70 वर्षापासून जुनं आहे, आणि याला परंपरा लागू झालेल्या आहेत. इथे यात्रा होतात, अनेक भाविक भक्त या मंदिरात येत असतात, दर्शनाला येतात. हे महाराष्ट्राचं कुलदैवत आहे सोमेश्वर खंडोबा जागो. हे महाराष्ट्र लांबून लांबून भक्त इथे दर्शन येतात. देव हा नवसाला पावणार आहे, आणि भक्ताच्या इथं समस्या सोटवल्या जातात. आणि आजपर्यंत आमचे वडील होते, वडील भक्ती करत काय गेलेत. आज पण आम्ही त्यांची दोन्ही मुलं नारायण धाकतोडे, पांडुरंग धाकतोडे, आम्ही आज पण देवाची सेवा करतो, येणाऱ्या जाण्याच्या लोकांचे प्रश्न सोडवतो, आणि देवाच्या येळकोडीकडून म्हणून भंडारा उधळला जातो. आज हा बिल्डर आमच्या भावाला भाडं देत नाही, आमचे कितीतरी आमच्यामध्ये भाडं देत नाही, आमच्या सगळ्या गोष्टीमध्ये त्यांनी अडवलेलं आहे. ही जागा त्याला बळकवायची, हे मंदिर तोडायचं आणि कुठेतरी एका दुसऱ्या जागेवर नेऊन टाकायचं. आम्हाला कोणी जागेवर सपोर्ट करत नाही किंवा आम्हाला काही कोणी बोलून देत नाही. आमचा शब्द हा मंदिर रजिस्ट्रेशन असून त्याला सगळे कागदपत्र असून हिने खोटं कशाबद्दल ठरवलं एवढं आम्हाला मुख्यमंत्री पण एवढं ही गोष्टी आम्हाला कळवू द्या. हॅलो, मी श्री नारायण तुकाराम धाकतोडे, मी बाबांचा मोठा मुलगा. हे मंदिर 75 वर्षापासून जुनं आहे. हां, पण जेव्हा यशाला लागलं नाही, यशाला आमचा मंदिर काही संबंध नाही आहे. यशाचं काम वेगळं आहे, आमचं मंदिरचं ही ट्रस्टी जागा वेगळी आहे. यशाला आणि मंदिरचा काही संबंध नाही आहे. आणि म्हणतात अपात्र भाव, म्हणजे जे मंदिर ट्रस्टी रजिस्ट्रेशन आहे ते अपात्र कसं हो? हां,
सगळ्या ज्या गोष्टी ज्या संविधानाच्या नियमसुद्धामध्ये दिलेल्या आहेत, नियमन दिलेले आहेत, तर आम्ही आमचं अपत्र असं कसं असू शकतो? आणि आमचा संबंध येतच नाही आहे एसआरएचा आणि आमच्या त्या मंदिराचा. एसआरएचा भाग वेगळा आहे, आमचा भाग वेगळा आहे. ती संस्था आहे. हां, वर्षाताई येऊन गेलेत, काय सांगणार तुम्ही? आम्हाला आश्वासन दिलं की आम्ही तुम्हाला संपूर्ण सहकार्य करू, कुठल्याही कामात आम्ही तुमच्या पाठीशी आम्ही उभं राहू, अशा बोलल्यात त्या. आम्हाला ते मोठं आश्वासन दिलं की नाही, देवासमोर ते आश्वासन दिलं आहे. असं त्याने आम्हाला आश्वासन दिलेलं आहे की जे हे मंदिर आहे त्या जागेवर राहणार आणि हे जागेवरून कुठं हलणार नाही. कारण हे सुविधांप्रमाणे येतं, रजिस्ट्रेशन, ट्रस्ट आहे, लाईट बिल, पाणी बिल. खोटं पेपर ठरवणं म्हणजे याचा अर्थ काय होतं माहिती आहे का? याचा अर्थ हे सुविधान खोटं ठरवणं. कुठंतरी हे सुविधांचं उल्लेख म्हणतात ना, हिंदू सरकार आहे, हिंदू सरकार आहे. मग आमचे मंदिरं का तोडता तुम्ही? का बिल्डरच्या हातात सगळं दिलं आहे काय? का बिल्डरलाच ह्या महाराष्ट्राचा करता जाता ठरवला काय? आमचे एवढे जुने 70 वर्षाचे मंदिर हे आज जर असेच तोडणार असेल तर आम्ही कोणाकडे बघायचं? मग हिंदू म्हणून तुम्ही सरकारमध्ये आलेत. बिल्डर कोण आहे? विकास रायकर, विकास कटरेशन, विकास रायकर. आणि त्याला ना त्याला जॉईंट इथलं स्थानिक म्हणजे शिर्डीचा जो खासदार आहे तो हे सगळं डेव्हलपमेंट करतोय. सदाशिव लोखंडे म्हणून हा इथं डेव्हलपमेंट करतोय. हे आम्हाला कधी भागीदार आहे. हे दोघं भागीदार आहेत. ते सगळे बिल्डर आणि सदाशिव लोखंडे हे पार्टनरशिप आहेत. यांनी जागा हडप करायची मंदिरच्या नाव आपलं यशाच्या नावाखाली. पण सदाशिव लोखंडे जे ते शिवसेनेचे खासदार होते, माजी झाले ते खासदार. ते हिंदुत्व म्हणतात आणि अवश्य नावाला हे भगोडे आहेत, एक नंबर भगोडे लोक ते. हे हिंदुत्व बोलतात, हे हिंदुत्व बोलतात, हे सगळे ते भडे लोक हेच आहेत. आणि दाखवणे वेगळे. यांना फक्त मतं पाहिजे, आपल्या गोरगरिबांचे मतं घ्यायचे, त्याच्यावर निवडून यायचं आणि मंदिरं तोडायची, ते जागा बाळगवायची. आणि सगळं हे बिल्डरच्या हातात आहे सगळं. बिल्डर मी पहिले मंदिराचे सोमेश्वर खंडोबा मंदिर बाबांचे पुजारी जे होते तुकाराम बाबा धाकोडे, मी त्यांचा शिष्य आहे. मी वयाच्या 9 वर्षापासून इथं आहे. आज एवढं जुनं मंदिर असून इथे वर्षातनं 5 यात्रा भरतात, तरीसुद्धा ह्या डेव्हलपरने मंदिर तोडायचा आदेश आणला. जर मंदिर ट्रस्ट आहे, ट्रस्टीला SRAचा नियम लागू होतो का? हे मुद्दा जर SRAने जर पात्र करायचं नसतं तर त्या टायमाला ट्रस्टीचे पेपर दिले असते का? मग हे तुम्ही SRAला खोटं ठरवताय. मग SRA खरी का बिल्डर खरा? याचा मुद्दा आता वर्षाताई आल्या होत्या, त्यांनी आश्वासन दिलं आहे आता ते जे करतील ह्याच्यापुढं, कारण की अखंड महाराष्ट्राचं कुलदैवत आहे. आज तुम्ही 26 तारखेला पुढच्या महिन्यात 26/11ला चंपाषष्ठी यात्रा उत्सव आहे, त्या उत्सवाला येऊन बघा. भाविकांची गर्दी असते. सकाळी देवाला काकड आरती, महाअभिषेक, अन्नदान वगैरे आपली मोठी यात्रा भरते. त्या यात्रेचा सोहळा लय मोठा असतो. अशा वर्षातनं 5 यात्रा या ठिकाणी भरतात आणि ह्या कुळदैवताला जर हलवण्याचा प्रयत्न करतात हे चुकीचं आहे. तुम्ही ते रस्ते काय सांगणार? हे बघा, एवढी माझी विनंती आहे की खंडोबाचं देऊळ इथनं हलायचं नाही, आणि जरी हल्लं तरी हे आमच्या अंगावरनं जाणार आहे. बस याची एवढीच प्रयत्न आहे आमची, बाकी काही नाही आहे. बस एवढं तुम्ही करा. बस काय सांगणार? सोमेश्वर खंडोबा मंदिर या त्यांचा मी शिष्य आहे, विकी शिर्के. या मंदिरामध्ये अनेक प्रकारच्या यात्रा घडल्या जातात. 1990 पासून या यात्रा घडविल्या जातात आणि असंख्य हे असतात, लोक असतात, फार रांगाच्या रांगा लागलेल्या असतात. दुपारची यात्रा असते, पालखी असते, पालखी मिरवणूक असते, दसऱ्याला काठी नाचवली जाते. म्हणजे प्रत्येक बरेच उपक्रम केले जातात. पण कसं आहे, जर ही जागा महाराजांना जर जेजुरीचा खंडोबा जर जसा लोकप्रिय आहे तसे हे जेजुरीचा खंडोबाच आहे, हे बी लोकप्रियच आहे. जर लोकप्रिय नसतं तर लोक आली नसती, भावी भक्तांची गर्दी झाली नसती. जर इतर लोकांचे नवस फेडले नसते तर लोक कशाला आले असते? लोकांचे प्रत्येक प्रकारचे आजार दूर झालेले आहेत. बरं, कोणाला मुलं बाळ होत नव्हती, त्यांना मुलं बाळ झालेली. म्हणजे प्रत्येक गोष्टीमध्ये यश आलेलं आहे, अपयश आलेलं नाही आहे. मग कोण नाराज होऊन गेला नाही इथून, कारण ती बाबाची महिमा होती. बाबांनी भक्तीने त्या देवाला उभा केलं. जेजुरीचा खंडोबा इकडं आणून बसवला, सोपं नाही आहे बसवणं. तर आम्हाला हीच इच्छा आहे की मंदिर हलवलं नाही पाहिजे आणि मंदिरावरती जीर्णोद्धार चांगला झाला पाहिजे. हीच आमच्याकडून त्याच्याकडे इच्छा आहे. जय मला.